नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा आपला भाग चाललाय 274वा. प्रकरण चाललंय 47वा, जीवनिकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 1 ते 3. प्रथम आपण अंग परिचय ऐकून घेऊयात. या प्रकरणात कबीरांनी जीवनमुक्त दशेचं वर्णन केलेलं आहे. जीवनमुक्त झालेला जीव सांसारिक विषयातून मुक्तता प्राप्त करून घेतो आणि ब्रह्मलोकी जाऊन पोचतो. मग तिथे त्याला ना वृद्धावस्थेतील दुःख सोसावी लागत, ना मृत्यूचं दुःख. तो सर्व प्रकारे दुःख मुक्त होऊन अमर होतो. परंतु त्यासाठी मात्र हरीची कृपा हवीच हवी. सांसारिक मोहापासून दूर राहायलाच हवं. तर प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात. जुरा मरण व्यापे नहीं, मुआ न सुनिए कोई. चली कबीर तिहि दे सड़े, जहाँ वैद विधाता होई. जुरा मरण व्यापे नहीं, मुआ न सुनिए कोई. चली कबीर तिहि दे सड़े, जहाँ वैद विधाता होई. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जिथे म्हातारपण आणि मृत्यू नाही किंवा कोणी मृत्युमुखी पडला हेही ऐकायला येत नाही. कबीर म्हणतात की हे जीवात्म्या, तू त्याच प्रदेशात चल जिथे कोणत्याही प्रकारची व्याधी नाही, आणि जर असलीच तर विधाता स्वतःच वैद्य होऊन औषध देईल. आता इथे कबीरांनी अमृतत्वाचं वर्णन केलेलं आहे. अमृतत्व काही मृत्यूनंतर प्राप्त करण्याची गोष्ट नाहीये. विषरूपी विषयात गर्क राहणं म्हणजेच मरण आहे. रामाशी संलग्न राहणं म्हणजे अमरत्व आहे. या शरीरातच कबीर मानतात की अमृतवास या शरीरातच आहे. ते अमृत कुठे काही बाहेर शोधायचं नाहीये, परंतु लोक मात्र ते बाहेर शोधत फिरतात. कबीरांची भाषा प्रतिकात्मक आहे. त्यांचं सांगणं आहे की या जीवनातच अमृतत्व प्राप्त करा. तर आता आपण ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी. व्यापत नाही जरा मरण न, मृत्यू ही नाही जेथे. वैद्य विधाता असे जेथे रे, कबीरा चल तू तेथे. व्यापत नाही जरा मरण न, मृत्यू ही नाही जेथे. वैद्य विधाता असे जेथे रे, कबीरा चल तू तेथे. पुढचा दुसरा दोहा ऐकूयात. कबीर जोगी बन बस्या, खणी खाए कंदमूल. ना जानो किस जडी थे, अमर भये असथूल. कबीर जोगी बन बस्या, खणी खाए कंदमूल. ना जानो किस जडी थे, अमर भये असथूल. असथूल या शब्दाचा अर्थ आहे स्थूल. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जीवात्मा योगी बनून या संसारूपी वनात नाना प्रकारची कंदमुळं खाऊन राहतो. परंतु हे माहीत नाही की कोणत्या जडीबुटीच्या प्रभावाने हे स्थूल शरीर अमर होतं. ईश्वर भक्तिरूपी जडीनेच ते अमर होतं. मनुष्य मरण धर्म आहे, परंतु तो अमरत्वासाठी प्रयत्न तर नक्कीच करत असतो. अशा जडीबुडीच्या शोधात असतो की ज्यामुळे मृत्यू येणारच नाही. पण असं अमरत्व अजून कुणालाही प्राप्त झालेलं नाहीये. संतांनाही माहीत असतं की मनुष्य मरण धर्म आहे, म्हणून त्यांनी अमरत्वाच्या ऐवजी अमृत तत्वाचा मार्ग शोधून काढला आहे. राम रसायन अमृतत्वाची प्राप्ती करून देतं असा मानवांना उपदेश केलेला आहे. आणि त्यांचा हा उपदेश आधी केले मग सांगितले अशा स्वरूपाचा आहे.
आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. वनी राहती योगी होऊनी खाते कंदमूळ, जडी कोणती कसे होई रे अमर शरीर स्थूल. वनी राहती योगी होऊनी खाते कंदमूळ, जडी कोणती कसे होई रे अमर शरीर स्थूल. पुढचा तिसरा दोहा ऐकूयात. कबीर हरिचरण चल्या, माया मोह थे छूटे, गगन मंडल आसन किया, काल गया सिरकूटी. कबीर हरिचरण चल्या, माया मोह थे छूटे, गगन मंडल आसन किया, काल गया सिरकूटी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की सांसारिक बंधनाचा परित्याग करून मी ईश्वर चरणी गेलो तेव्हा माया मोहापासून नातं तुटलंय. मी गगनमंडलात आपलं आसन लावलंय. ते पाहून काळ सुद्धा आपलं डोकं बडवत राहिलंय. अर्थातच जीवात्मा जन्म मृत्यूच्या चक्रातून निसटून गेला. कबीरांनी इथे अमृतत्वासाठी सांसारिक मोहांचा त्याग करायला सांगितलेला आहे. तरच मायेचा त्याग होईल. हरिचरणी प्रीती चढवणं हाच तर संजीवनी लाभण्याचा उपाय आहे आणि कबीरांनी तोच उपाय केला. त्यामुळेच त्यांनी गगनमंडलात दृढ आसन लावलंय. गगनमंडलात आसन लावणं म्हणजे चिदाकाशात विहार करणं आहे, नित्य आनंद स्थिती प्राप्त करणं आहे आणि हेच काळाला जिंकणं आहे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा आपला भाग इथेच आपण संपवूयात. कबीर गेला हरिचरणामृत, माया मोह सोडून, गगन मंडली आसन केले, काळाला जिंकून. कबीर गेला हरिचरणामृत, माया मोह सोडून, गगन मंडली आसन केले, काळाला जिंकून.